ते रोहित पवारांनी आज राज ठाकरे यांची सुद्धा भेट घेतली। शिवतीर्थवर दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास सव्वा तास चर्चा झाली आणि अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत सविस्तर चर्चा दोघांमध्ये झाली। राज ठाकरे यांनी रोहित पवारांकडून संपूर्ण माहिती समजावून घेतली। पोलिसांनी एफआयआर का नोंदवून घेतला नाही, मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी सुद्धा हा प्रश्न उपस्थित केला। तसंच आपल्या पातळीवर अपघाताचा मुद्दा मांडणार असल्याचं आश्वासन रोहित पवार यांना राज ठाकरे यांनी दिलं। तर व्यक्तिगत लेवलला, भावनिक लेवलला मी राज ठाकरे साहेबांना त्या ठिकाणी भेटलेलो आहे। माझ्या मनामध्ये जे जे काय होतं ते मी तिथं बोलून दाखवलं। माझ्याकडे जे जे कागद होते ते मी त्यांना तिथं दिलेले आहेत आणि मी दुसरी कुठलीही तिथं अपेक्षा केली नाही। माझं फक्त एकच आहे की मराठी माणसाच्या पाठीमागे ते नेहमी भक्कमपणे त्या ठिकाणी राहिलेले आहेत। एवढ्या मोठ्या नेत्याकडनं आणि ते सरळ बोलणारे नेते आहेत, त्यामुळे त्यांच्याकडनं माझी नक्कीच अपेक्षा आहे, मनोमन अपेक्षा आहे। मी बोलून दाखवली नाही आणि ते योग्यच निर्णय आणि योग्यच पद्धतीने या विषयाला पाठिंबा देतील असा मला त्या ठिकाणी विश्वास आहे। एफआयआर पोलिसांनी का नाही घेतला? त्यांचा अभ्यास चांगला असल्यामुळे त्यांनी मला 2 दाखले दिले सुप्रीम कोर्टाचे, ज्याच्यामध्ये ॲक्सिडेंटल डेथ रिपोर्ट झाला असला तरी एफआयआर घेता येतो, तो नागरिकांचा हक्क आहे। आणि एक दुसरा दाखला ज्याच्यामध्ये काही झालं तरी एफआयआर घ्यावाच लागतो पोलिसांचा, हा दुसरा दाखला त्यांनी तिथं दिला होता। त्यामुळे त्यांनी एकच प्रश्न केला की या महाराष्ट्रामध्ये एका व्यक्तीचा, एका मोठ्या नेत्याचा, महाराष्ट्राच्या देशाचा नागरिकाचा जर एफआयआरच होत नसेल तर ही अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे। त्या बाबतीत ते काय भूमिका घेतील, कसं घेतील हे आपल्याला येत्या काळामध्ये त्या ठिकाणी कळेलच।